फ्रेंड्स, आता आपण शिवा या मालिकेचा 24 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू बघणार आहोत. इकडे भाऊ आणि लक्ष्मण एका रूममध्ये बोलत असतात. भाऊ बोलतात, लक्ष्मण, माझा तर विश्वासच बसत नाही की हा आशू असा. तेव्हा लक्ष्मण बोलतो, भाऊ आत्ता विचार करून काहीच उपयोग नाही आहे. आशू मनापासून लग्नाला तयार झाला आहे. त्याने मिठाई पण वाटली. आणि मगाशी आशू आणि शिवाचे जे काही भांडण झालं ना, त्यावरून तर ते दोघं एकत्र येण्याचे सगळे मार्ग बंद झाले असं मला वाटतंय. तेव्हा भाऊ बोलतात, गैरसमज, केवळ गैरसमज. गैरसमजामुळे होतात या सगळ्या गोष्टी. एक गैरसमज संपला की दुसरा गैरसमज हजर आणि म्हणूनच या सगळ्या अडचणी वाढतात. तेव्हा लक्ष्मण बोलतो, एक्झॅक्टली भाऊ. आणि ते दोघे त्या येणाऱ्या अडचणी दूर करण्याचाही प्रयत्न करत नाहीयेत. तेव्हा भाऊ बोलतात, आणि आपणही कुठे केले प्रयत्न? नाही, ते दोघं त्या परिस्थितीमध्ये आहेत, त्यांना समजत नाही काय घडतं काय नाही. पण आपण ही परिस्थिती बाहेरून बघतोय ना. तेवढ्यात सीता रूममध्ये एंट्री करते. तेव्हा भाऊ बोलतच असतात की आपण तरी त्यांच्यातले गैरसमज दूर करायलाच हवेत. तेव्हा सीता बोलते, कसला गैरसमज? कोणाचा गैरसमज? तेव्हा सीता बोलते, त्या दोघांच्या नात्याबद्दल तुमचे गैरसमज झाले, ते आधी दूर करायला हवेत. मुळात ते दोघं एकमेकांसाठी बनलेच नव्हते. तेव्हा भाऊ बोलतात, काय बोलतेस सीता तू? तेव्हा सीता बोलते, काय चुकीचं बोलली मी? मला वाटलं होतं तुम्ही आता तरी या सगळ्याच आनंदाने सामील व्हाल, पण नाही. तेव्हा भाऊ बोलतात, कसा होऊ सामील मी या आनंदात? तेव्हा सीता बोलते, का नाही होऊ शकत? आता सगळं स्पष्ट झालंय. शिवाचं सत्य सगळ्यांसमोर बाहेर आलंय आणि तरीही तुम्ही तिचीच बाजू घेतायत. मला वाटतं लेकाच्या आनंदापेक्षा शिवा कशी योग्य आहे हे सांगणं तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं. तेव्हा लक्ष्मण बोलतो, नाही वहिनी, तसं नाही आहे. तेव्हा सीता बोलते, भाऊजी तुम्ही तर काही बोलूच नका. यांना ना फक्त स्वतःचा हट्ट पूर्ण करायचा आहे. तेव्हा भाऊ बोलतात, काय बोलतेस सीता तू? तेव्हा सीताई बोलते, मग का करतायत हे सर्व तुम्ही? सांगा. ते काही नाही, आता मी काहीही ऐकणार नाही. तुम्ही शपथ द्या मला. तेव्हा भाऊ बोलतात, हे बघ सीता, मी तुझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण हे शपथ बिपत काय नको. तेव्हा लक्ष्मण बोलतो, वहिनी, भाऊंनाही आशूचं चांगलंच होणं बघायचंय ना. तेव्हा सीता बोलते, हो ना, मग तेच म्हणते मी. आशूने या नात्याला स्वतःहून संमती दिली आहे, स्वतःहून तयार झालाय तो, त्यामुळे तुम्हाला शपथ घ्यावीच लागेल. तेव्हा भाऊ बोलता, सीता जबरदस्ती भाऊंचा हात डोक्यावर ठेवते आणि बोलते, घ्या शपथ. तुम्ही यानंतर आशू आणि शिवाच्या नात्यात कुठलीही मध्यस्थी करणार नाही. इकडे दुसऱ्या दिवशी कीर्ती व्हिडिओ काढत असते. तेव्हा सुहास बोलतो, कसं झालंय डेकोरेशन? तेव्हा कीर्ती बोलते, वाव, खूप छान झालंय डेकोरेशन. तेव्हा सुहास बोलतो, मी काय म्हणतो, आता एवढं डेकोरेशन झालंच आहे, पुन्हा लग्न करूया का? तेव्हा कीर्ती बोलते, तीच चूक परत करायची नाही मला. तेवढ्यात सीता येते. तेव्हा कीर्ती बोलते, वाव, किती सुंदर दिसतेस तू, मी आशूला बोलवून येते. तेव्हा आशू येतो. तेव्हा कीर्ती बोलते, अरे बाप रे, किती सुंदर दिसतोय नवरदेव, चला बघा. तेव्हा आई बोलते, छान दिसतोय. तेव्हा आशू बोलतो, तुम्ही पण सगळे छान दिसतायत. तेव्हा कीर्ती संपदा, भाऊ, काका यांना आवाज देते. तेव्हा तेही सगळे येतात. तेव्हा सीताई बोलते, या चला, करायचं का सुरुवात? गुरुजी करू शकता सुरुवात. तेव्हा गुरुजी बोलतात, हे शुभ कार्य म्हणजे लग्नाच्या शुभ कार्याचा श्री गणेशा करतोय आपण, आणि भाऊंच्या हस्ते आपण ही पूजा करूया, या भाऊ. तेव्हा गुरुजी भाऊंच्या हस्ते पूजा करून घेतात. भाऊंची पूजा झाल्यावर सीताई पूजा करायला बसते. त्यानंतर आशू ही पूजा करायला बसतो. तेव्हा कीर्ती बोलते, वा, छान झाली पूजा, आपण सगळे मिळून एक फोटो काढूया. तेव्हा कीर्ती बोलते, संपदा काढ ना फोटो. तेव्हा संपदा बोलते, नाही ताई, काढ ना, तू काढ. तेव्हा कीर्ती बोलते, जा काढ. तेव्हा संपदा बोलते, बॅटरी नाही, तुझाच दे, काढते मी फोटो. तेव्हा संपदा सगळ्यांचा सेल्फी काढते. इकडे गॅरेजवर शिवा चहा पीत बसलेली असते. तेव्हा सगळी पाहण्या गँग पळत येते. स्टेपनी बोलतो, शिवा, ये सब गलत हो रहा है और तू चुप है. तेव्हा डिप्पर म्हणतो, शिवा, मेहंदी सुरू झाली ग. अप्पर म्हणतो, शिवा, तू काहीच करणार नाहीस का? अशीच गप्प राहणार आहेस? अगदी आशूचं लग्न ठरलं तरी? तेव्हा सायलेन्सर बोलतो, शिवा, तू हार मानलीस का? तेव्हा शिवा बोलते, ना शिवा हारणार आहे ना शिवाचं प्रेम, मला भरोसा आहे माझ्या प्रेमावर. तेव्हा अप्पर बोलतो, हे बघ शिवा, काल परवापर्यंत सगळं ठीक होतं, लग्नाची तारीख ठरत होती, तयारी पण सुरू होणार होती. आता तर लग्नाचे फंक्शन सुरू झाले, मेहंदी काय, हळद काय, संगीत काय, आणि आता तर शिवा बोलते, काहीही होणार नाहीये, एवढं पॅनिक नका हो तुम्ही. बॅटरी बोलतो, शिवा, तू काही करणार नसशील ना तर तसं सांग, आम्ही करू. काय करू सांग? राडा करायचा आहे, फोडाफोडी करायची आहे, बोल तू. सगळे बोलतात, बोल तू. तेव्हा शिवा बोलते, मी सांगते तेवढंच करायचं. तेव्हा सायलेन्सर बोलतो, बोल ना, काय करू? तेव्हा शिवा सगळ्यांना काहीतरी प्लॅन सांगत असते. चंदनच्या पण डोक्यात काहीतरी येत असतं. तेव्हा शिवा बोलते, एवढंच करायचंय. इकडे नेहाची मेहंदी सुरू होते. सीताई तिथे येते आणि बोलते, नेहा, कसं वाटतंय तुला? हवं तसं करून घे त्यांच्याकडनं, पोरींनो, चांगली मेहंदी काढा ग. तेव्हा तिथे सुहास येतो. सीताई बोलते, कीर्ती कुठे? तेवढ्यात कीर्ती येते. आई. तेव्हा कीर्ती मिठाई घेऊन आलेली असते. सुहास तिच्या तोंडात घालतो आणि बोलतो, खूप गोड दिसतेस.
तेव्हा कीर्ती बोलते सीताईला बघतेस ना किती खुश आहे, आशू आणि नेहाचं लग्न होतंय ना, सगळं आनंदाने करतोय. बरं आई हे नेहासाठी आणलंय मी, ते तिला देते. तेव्हा सीताई बोलते अरे संपदा कुठे गेली ग संपदा. तेवढ्यात उर्मिला काकू तिथे येते. उर्मिला तुझी पण वाट बघत होते मी, लक्ष्मण भाऊजी आणि हे कुठे दिसत नाहीत ते. तेव्हा उर्मिला बोलते अगं ते म्हणाले बायकांचा सगळा कार्यक्रम आहे, आम्ही काय करू म्हणून बाहेर उभे आहेत. सीताई बोलते नाही त्यांना आधी घेऊन ये, जा लवकर आणि तू पण परत ये. सीताई संपदाला आवाज येते. कीर्ती म्हणते आशू कुठे, मी आशूला बोलवून येते. आशू तिथे येतो. कीर्ती बोलते कधीचा आवाज देतोय, ये लवकर ये इथे. आशू समोर सोफ्यावर म्हणतो आई मी बसतो. तेव्हा कीर्ती बोलते कुठे इथे. तेव्हा कीर्ती बोलते इथे नाही बसायचं, तिथे बसायचंय, तुझी आणि तिची दोघांची मेहंदी आहे. आशू बोलतो अगं ते बघ तिची मेहंदी आणि ते बघ तिच्या शेजारी बसल्यात ना. तेव्हा कीर्ती बोलते 1 मिनिट, आता आयुष्यात तिच्या सोबत घालवायचे तुला, असं लांब बसून चालणार नाही. तेव्हा आशू खोटं हसतो, असं दाखवत असतो आणि कीर्ती त्याला ओढून नेते आता चल म्हणून. तेव्हा सीताई बोलते 1 मिनिट. आशूला हात लावते आणि बोलते खूप छान दिसतोयस बाळा. तेव्हा कीर्ती बोलते झालं, चला आता नवरदेव चला आणि आशूला नेहाजवळ जाऊन बसायला लावते. इकडे शिवा पण स्टेपनीकडून गॅरेजमध्ये मेहंदी काढून घेत असते आणि बोलते भाई एकदम कडक मेहंदी काढ. बाकी सगळे मंडळी विचारात बसलेली असतात. तेव्हा सायलेन्सर बोलतो शिवा यार. तेव्हा शिवा बोलते अरे काय यार असे काय तोंड पाडून बसलायत, असं तोंड पाडायचं नाही हं, आपल्या आशूचं लग्न आहे भाई. तेव्हा बॅटरी बोलतो शिवा पण हे सगळं तू का करतेस. तेव्हा शिवा बोलते मला भारी वाटतं ना म्हणून करते आणि तितकंच महत्वाचं आहे. इकडे कीर्ती बोलते खूप सुंदर दिसतोय जोडा, अगदी लक्ष्मी नारायणासारखा. हो ना आई. तिथे संपदा येते. तेव्हा सीताई बोलते अगं ही बघ आली संपदा. तेव्हा कीर्ती बोलते 1 मिनिट संपदा, अगं किती शांत चल गालनी लावूयात, नाचूया चल. तेव्हा संपदा बोलते नाही नको. तेव्हा आशू बोलतो काय ग संपदा काय झालं. तेव्हा संपदा बोलते काही नाही तुम्ही करा कंटिन्यू. सीताई बोलते शुभ कार्य आहे ना घरात, का चेहरा पाडून बसलीयेस. आता इथून पुढे आपण नवीन सून घरात येणार आहे, त्याचा आनंद साजरा करणार आहोत, कोणीही वातावरण खराब करायचं नाहीये. तेव्हा कीर्ती बोलते आई शांत हो, आता वातावरण कोणी खराब करणार नाहीये, आमच्या भावाचं लग्न आहे, संपदाच्या डंपोचं लग्न आहे. काय संपदा मीच गाणे लावते थांब. तेव्हा सीताई बोलते ए उर्मिला तू आशूच्या हातावर मेहंदी काढ की. आशू बोलतो आई माझ्या हातावर कशाला मेहंदी. तेव्हा सीताई बोलते अरे अशी पद्धत असते हल्ली, काढ ना, जा काढ. सीताई बोलते तेव्हा कीर्ती बोलते सापडलं गाणं, चल संपदा. तेव्हा कीर्ती संपदाचा हात धरून जबरदस्ती तिला नाचायला लावते. कीर्ती सुजाताला पण डान्स करायला ओढते. सीताई पण डान्स करायला येते. इकडे नेहाला खूप टेन्शन येत असतं. इकडे शिवा सगळ्या पाण्या गँगला बोलते अरे यार तुम्ही असे काय सगळे तोंड पाडून नका ना बसू यार, तुम्ही छान हसा बरं. ए सायलेन्सर तू स्माइल कर. सायलेन्सर बोलतो शिवा. तेव्हा शिवा बोलते कर बोलते ना. तेव्हा शिवा स्टेपनीला बोलतो काढ बरं, कुठे लक्ष आहे, आणि छान काढ हं, छान छकुला लिह. तेव्हा तिथे दिव्या येते आणि शिवाकडे बघून म्हणते शिवा काय करतेयस. तेव्हा शिवा बोलते मेहंदी काढतेय. तेव्हा दिव्या जोरजोरात हसायला लागते आणि बोलते आशूच्या लग्नाची मेहंदी. तेव्हा अप्पर बोलते हसू नको. तेव्हा दिव्या बोलते हसायला नाही येणार तर काय. अगं ज्याच्यावर तुझं प्रेम होतं, ज्याच्याशी तुझं लग्न झालं होतं, तो दुसऱ्या लग्नाची तयारी करतोय आणि तू काय करतेस तर इथे मेहंदी लावते. चंदन दिव्यावर चिडतो दिव्या शांत बस. तेव्हा दिव्या बोलते मी शांत बसून काही परिस्थिती बदलणार आहे का. तेव्हा शिवा बोलते परिस्थिती बदलणार, कारण माझा भरोसा अजून काही कमी झालेला नाहीये. शिवा बोलते नाव लिहायचं राहिलं, स्टेपनी तू छान अक्षरात नाव लिही छकुला ली. तेव्हा दिव्या परत जोरजोरात हसते. तेव्हा चंदन दिव्याकडे बघून बोलतो आता खरं काय ते शोधून काढायचंच. इकडे संपदा बोलते ताई बाद झालं अगं, आपण खूपच नाचलो ना. कीर्ती बोलते काय झालं अगं, मला नाचायचंय, मी खूप एक्सायटेड आहे त्याच्यामुळे मी नाचणार. संपदा बोलते हो पण मी कंटाळेल ना आता. तेव्हा सीता बोलते संपदा बोलते म्हणजे मला ना काकू एक भारी आयडिया सुचली, आपण ना एक गेम खेळूया का. सीताई बोलते आत्ता कसं, आत्ता माझी नेहमीची संपदा परत आली, आता मला बरं वाटतंय. त्या कीर्ती बोलते नाही काय ना आता तिला सुद्धा ॲक्सेप्ट करावं लागणार आहे, या घरात तिची नेहा वहिनी येणार आहे आता. त्या सीताई बोलते करेल बरं सांग काय गेम खेळायचा आहे. तेव्हा संपदा बोलते ते आपण 1 मिनिट ताई एवढी एक्सायटेड आहेस आणि बाबा भाऊ यांना विसरलीस का. परत ते पण येतात. तेव्हा कीर्ती बोलते आले ते बघ वेळेत आले भाऊ या. तेव्हा संपदा बोलते या बसा ना इथे, एकदम वेळेत आलात हं. मी ॲक्च्युली त्यांना तेच सांगत होते की या दोघांचं आता लग्न होणार आहे तर आपण एक गेम खेळूयात ना, काय वाटतं. तेव्हा आशू बोलतो गेम वगैरे कशाला. तेव्हा संपदा बोलते असं काय करतो डंबो. तेव्हा संपदा बोलते नेहा ये ना, अगं ये ना खेळायचं आहे ना आपल्याला. तेव्हा आशू आणि नेहा पण उठतात. तेव्हा संपदा आशू आणि नेहाला समोरासमोर बसवतात आणि बोलते ओके रेडी आहात तर मी तुम्हाला दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही उत्तरं द्यायची आहेत बरोबर ओके. तेव्हा कीर्ती मनात बोलते आशू अजून मागच्याच प्रेमात अडकला असेल तर कठीण आहे, नाही हिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ कुठे दिला त्याने नेहाला अजून.
तेव्हा संपदा बोलते डंबो तुझ्यापासून सुरुवात करूया. तर आशू बोलतो बरं चालेल कर. तर संपदा बोलते मला सांग नेहाचा आवडता रंग कोणता. तेव्हा आशू बोलतो निळा. तेव्हा नेहा बोलते नाही मला ब्लॅक काळा आवडतो. तेव्हा संपदा बोलते ठीक आहे कोई बात नाही नेक्स्ट क्वेश्चन. तिची आवडती जागा. तेव्हा आशू कन्फ्यूज होतो. तेव्हा संपदा बोलते ए नो चिटिंग हां. तेव्हा आशू बोलतो लोणावळा. तेव्हा नेहा गोंधळते आणि बोलते नाही मला माथेरान आवडतं. तेव्हा संपदा बोलते दॅट वॉज बॅड अगेन. पण ठीक आहे आपण नेहा तुला प्रश्न विचारूयात आता. मला सांग डंबोला खायला काय आवडतं. आशूला मागे शिवाने न्यूडल्स केलेले असतात ते आठवतं. तर त्याला ते आठवत असतं की शिवा न्यूडल्स बनवून आणते आणि सीताई बोलते की तुला जमणार नसेल तर का बनवलंस. तेव्हा शिवा बोलते की तुम्हीच म्हणालात ना की आशूच्या आवडीचं काहीतरी बनवून आण म्हणून. तेव्हा आशू नेहाच्या उत्तराकडे कान देऊन बसलेला असतो. तेव्हा नेहा बोलते मोतीचूरचा लाडू आवडतो त्याला. व आशू हसतो आणि बोलतो नाही न्यूडल्स आवडतात मला. संपदा बोलते हो एक्झॅक्टली नूडल्स आवडतात त्याला. तेव्हा संपदा बोलते आपण सेकंड क्वेश्चनचं बरोबर उत्तर दे. त्याचा आवडता प्राणी. तेव्हा नेहा बोलते कुत्रा. संपदा बोलते ए मांजर. तेव्हा कीर्ती बोलते अगं संपदा काय तुझं अगं वेळ लागेल एकमेकांना ओळखायला. काही हरकत नाही पण ओळखणार ते एकमेकांना तू पण ना. तेव्हा भाऊ बोलतात असं वाटलं होतं की चांगलं ओळखूनच सर्व काही होतंय नाही का. तेव्हा लक्ष्मण बोलतो नाही पण ठीक आहे चांगला आहे खेळ नाही ओळखता आलं तरी काय झालं. तेव्हा भाऊ पण बोलतो हो. तेव्हा संपदा बोलते हो ना ठीक आहे आपण कंटिन्यू करूयात हां. डंबो जर नेहाचा मूड खराब असेल तर तिला काय करायला आवडतं. तेव्हा संपदा बोलते डंबो ठीक आहे होऊ शकतं असं. ए नेहा तू सांग ना इझी क्वेश्चन विचारते हां तुला. डंबोचा आवडता रंग. नेहा बोलते चॉकलेटी. आशू बोलतं चॉकलेटी नाही माझ्याकडे बघून असं वाटतं तुला मला चॉकलेटी आवडत असेल. तेव्हा नेहा बोलते नाही म्हणजे ॲक्च्युली खूप दिवसांनी आम्ही भेटलोय ना म्हणून आवडीनिवडी असं माहीत नाही. तेव्हा सुजाता बोलते कळतील ग एकदा का लग्न झालं तर एकमेकांच्या आवडीनिवडी पण कळतात. काय ग सीता. तेव्हा सीता बोलते अगदी बरोबर आहे आणि हळूहळू एकमेकांना जाणून घेण्यात सुद्धा मजा असते. तेव्हा आशू बोलतो मनातल्या मनात मला पण नेहाबद्दल खरंच काही माहिती नाही आहे यार. इकडे शिवा हातावर मेहंदी लावून छकुला नावाकडे बघत असते. तेवढ्याच वंदना तिथे येते. शिवानी हे असं हातावर नाव लिहून मेहंदी काढून काही होणार नाहीये कशाला करतेस हे सगळं. तेव्हा शिवा बोलते आई माझा विश्वास आहे. तेव्हा वंदना बोलते माझा विश्वास आहे सगळं नीट होईल असं म्हणून तू आमची समजूत घालू शकते स्वतःच्या मनाची समजूत घालू शकतेस का. हे असं हातावर हात ठेवून काय होणार आहे. त्याने तू आणि आशू एकत्र येणार आहात का. इथे असं नुसतं बसून हातावर हात ठेवून आणि विचार करून काही होणार आहे का. त्यासाठी तुला काहीतरी करायला हवं शिवानी. तेव्हा शिवा बोलते आई माझं आशूवर प्रेम आहे आणि त्याचंही आहेच. तेव्हा वंदना बोलते पण तरीही त्याने या लग्नाला होकार दिलाच ना. तेव्हा शिवा बोलते पण लग्न झालं नाही ना अजून. तेव्हा वंदना बोलते अगं पण पत्रिका तर वाटून झाल्यात असं लग्नाला कितीसा अवकाश लागणार आहे. तेव्हा शिवा बोलते हे बघ आई पण आशूला वेळ द्यायला पाहिजे त्याला प्रेमाची जाणीव तर झाली पाहिजे. व वंदना बोलते आणि कशी होणार आहे ही जाणीव. शिवानी तू मूर्खपणा करतेस ग. तेव्हा शिवा बोलते आई हे बघ आशूचं आहे माझ्यावर प्रेम आणि मला आहे विश्वास सगळं नीट होईल तू नको काळजी करू. तेव्हा वंदना बोलते अगं कसं समजावं तुला शिवानी तुला वाटतंय ना तितकं जग साधंसुद्धा राहिलेलं नाही आहे. क्षणाक्षणाला जग बदलतंय गोष्टी बदलतायत. शिवानी विश्वास या एका शब्दावर तू तुझं सगळं आयुष्य तुमच्या दोघांचं नातंपणाला लावायला निघालीस. अगं कसं समजवू ग तुला. मला ना खूप काळजी वाटते ग तुझी. आणि इथेच एपिसोड संपतो.